नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सध्या इंटरनेटच्या जगतात डिजिटल फसवणुकीचे प्रमाण वाढलंय। दिवसेंदिवस सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवतायत। त्यातच आता नवीन ट्रेंड सुरू झालाय, ज्यातून युवकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे लाटले जातात। सायबर गुन्हेगारांनी आणलेला हा ट्रेंड प्रचंड व्हायरल होतो आहे। ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब नावाने सायबर गुन्हेगार युवकांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे हडप करतायत। ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब हे नेमकं प्रकरण काय आणि याची सुरुवात कशी होते? युवक बऱ्याचदा सोशल मीडियावर स्क्रोल करत असतात, त्यात त्यांची नजर ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब सर्व्हिस या पेजवर पडते। अशा विचित्र नावामुळे नेमकी ही सेवा काय आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना असते। महिलांना प्रेग्नेंट करून लाखो रुपये कमवण्याची ही ऑफर असते। त्यात श्रीमंत घरातील महिलांना मुलं होत नसल्याने एक रात्र त्या महिलेसोबत घालवून त्यांना गर्भवती करण्याचं आमिष दाखवले जाते आणि पैशांसाठी काही युवक त्या नंबरवर फोन करून संपर्क साधतात। पण आता सुरू होते खरी कहाणी। जर जॉबसाठी ऑनलाईन अर्ज भरून दिला तर त्यासाठी 1200 रुपये शुल्क भरून रजिस्टर करावे लागते। यानंतर संबंधित युवकाला ग्राहकाला भेटण्यासाठी बेंगलोर किंवा अन्य ठिकाणी जावे लागते। एकदा रजिस्टर केले तर त्या महिलेची माहिती दिली जाते जिला प्रेग्नंट करायचंय। युवकांना पहिल्या महिन्यापासून 3 ते 8 लाख कमाईची ऑफर असते आणि लालसेपोटी युवक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात। नाव गोपनीय ठेवण्यावरून करार होतो। त्यानंतर सीमन तपासणी आणि नियम अटी सांगितल्या जातात। प्रोसेसची सुरुवात झाल्यानंतर युवकांकडून 20,000 घेतले जातात। कोर्टाची कागदपत्रे 2,850 आणि 15,500 डिपॉझिट मनीसह जीएसटीच्या नावावर वसूल केले जातात। दरम्यान सर्व कागदपत्रे, पावती आणि कोर्टात जमा करण्यासाठी केलेले ॲग्रीमेंट दाखवले जाते, ज्यावर युवकांचं नाव, पत्ता, साक्षीदारांची नावे आणि वकिलांची सही असते। त्याशिवाय बेबी बर्थ ॲग्रीमेंट, NOC आणि प्रेग्नन्सी व्हेरिफिकेशन फॉर्म भरून घेतला जातो। युवकाला विश्वास व्हावा यासाठी 12हून अधिक महिलांचे फोटो पाठवले जातात। काही दिवसांनी युवकाच्या मोबाईलवर मेसेज येतो, तुमच्या बँक खात्यात 2,15,500 रुपये जमा होणार आहेत, परंतु ते तोपर्यंत होल्डवर ठेवले जोपर्यंत इन्कम टॅक्सचे 10,500 रुपये जमा होणार नाहीत, असं सांगितलं जातं। युवकाकडून पैसे पाठवल्यानंतर समोरून रिस्पॉन्स बंद होतो, पैसे येत नाहीत आणि अशा प्रकारे युवकांची फसवणूक केली जाते। पण या फसवणुकींपासून कसं वाचायचं? तर उत्तर सोपं आहे। अशा संशयित जॉब वेबसाईट आणि लिंक पासून सावध राहा। काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवू नका, पैसे पाठवू नका, अज्ञातांसोबत खासगी माहिती शेअर करू नका, बँक डिटेल्स, आधार, पॅन कार्ड नंबर देऊ नका। अशा ऑफर देणाऱ्या कॉल्स पासून दूर राहा। तुमची फसवणूक होते आहे हे लक्षात येताच पोलिसांशी संपर्क साधा। देशोन्नती आपल्या सर्व प्रेक्षकांना आवाहन करते की लालसेपोटी अशा गोष्टींना बळी पडू नका आणि अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। नमस्कार।